देवा, आम्ही आता निघावं म्हणतो. आपली भेट झाल्यामुळे साशंक असलेलं मन काहीसं शांत झालं. तिम्माशेठ, सर्व काही मंगलमय होईल, तेव्हा चिंता नसावी. येतो देवा. गणेश, तुला माझ्याशी काय बोलायचे आहे हे मला ठाऊक आहे. मी गडावर आल्यावर तुला भेटायला येणारच होतो. तुम्ही मातेला भेटून आलात? होय. कशी आहे ती? एकांतात सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते करण्यासाठी तुम्ही तिला सहाय्य केले का? मी म्हाळसेला सत्य कळण्यास काही संकेत मिळतील अशा काही कथा सांगितल्या आहेत, ज्या तिच्या अर्थात पार्वतीच्या शक्तिरूपाशी निगडीत आहेत. ज्या कथा तिला सत्य कळण्यास संकेत देतील आणि सहाय्य करतील अशी आशा आहे. मातेने सत्य शोधून काढण्याची घोषणा केली आहे. मला असं वाटलं की तुम्ही तिला त्याबद्दल काही थेट सांगायला गेला असाल. नाही गणेश, मी तिला थेट असे काहीच सांगणार नाही. असं का? जेव्हा पार्वतीने जयाद्री माझी अर्धभार्या होईल असे वचन मागितले होते, त्यावेळी तू साक्षी होता. हो, माझ्या स्मरणात आहे. गणेश, आज मला पुन्हा तुझ्या त्या दायित्वाबद्दल सांगायचे आहे. म्हाळसेला जे अंतिम सत्य कळेल, हे सत्य तुझ्याकडून तिला कळणार आहे. तुझ्या साक्षीने आपण कोण होतो हे तिला कळेल आणि तिला सारं काही आठवेल. माझ्यावरील दायित्व मी निश्चितच पूर्ण करीन. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे. काय गणेश? मी मातेला सांगीनच, पण त्यावेळी तुम्ही मला संकेत द्यायला हवेत. तुमच्या अनुमती आणि संकेताशिवाय मी तिला सांगणार नाही. गणेश, तसंच घडेल. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला तसं सांगेन. देवा, माधवा, देवा, आपण असे एकटेच का उभे आहात? आज राजसभा पण नाही. माधवा, आपण अगदी योग्य वेळेला आला आहात. म्हाळसेन आता जेजुरीत परत यावं, परंतु हे कार्य कोणावर सोपवावं हा मात्र प्रश्न आहे. देवा, आपली इच्छा असेल तर हे कार्य मी पूर्ण करतो. सेवकांना बरोबर घेऊन जातो आणि त्वरित कार्य पूर्ण करतो. माधवा, मी स्वतःच प्रस्थान केले असते, परंतु कदाचित मी तिथे आलेलं म्हाळसेला आवडणार नाही. आणि त्यांनी यायला नकार दिला तर तिला हे सांगावं की आत्मज्ञान होण्याची जी घटना आहे ती घटना जेजुरी गडावर झाली तर उत्तम आहे. ठीक आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करतो. माधवा, नारद मुनींनी बानूकडे जावं आणि तिला सहाय्य करावं असं मी सुचवलं होतं, तेव्हा त्याचं काय झालं? मी मुनिवरांना बाणाईकडे पाठवले होते. त्यांनी त्यांचे कार्य पूर्णही केले असेल. बानूला असं वाटू नये की तिला कोणीही सहाय्य करत नाही. जेव्हा शुभ घडत असते
तेव्हा अशुभ हे त्याच्या मागेच असते. श्री लक्ष्मी देवी या इथे आहेतच, परंतु मला चाहू लागत आहे ती अलक्ष्मीची. म्हणूनच आपण जे बोलत आहात ते अगदी योग्य आहे. श्री म्हाळसा देवींनी अशा वेळी गडावर असणे हे योग्य ठरेल. होय, आता म्हाळसेला आत्मज्ञान होण्याची घटना कोणत्याही क्षणी घडू शकते. गतजन्मातील आणि त्याच्याही आधीच्या जन्मातील जे सत्य आहे ते सत्य तिच्या समोर उभे राहील. माधवा, म्हाळसा आणि अदृश्य जग ह्यामध्ये जो पडदा आहे तो पडदा बाजूला सरेल आणि सर्व काही लख्ख प्रकाशासारखं तिला दिसेल. आपण त्याच्या स्वागतासाठी सज्ज आहोत देवा. परंतु माधवा, आता यामध्ये कोणतीही बाधा मात्र येऊ नये. देवा, मला असे वाटते की या एका मासात आपण बाणाईची भेट घेऊ नये. देवी, आपण आलात? म्हाळसा, मला जाणवले की आता काहीच अंतर उरले आहे. मग तू तुझ्या इच्छित स्थळी पोहोचशील म्हणून आले. हो, मला हे जे अनुभव आले, जे संकेत मिळाले, त्यावरून असं वाटतंय की आता अल्पावधी उरला आहे. काळाच्या आत असलेलं, माझ्या विस्मृतीत असलेलं सत्य जे आहे ते माझ्या समोर येईल. खरंच तू खूप कष्ट घेतलेस, खूप काही सहन केलेस. त्याला दुसरा पर्याय नव्हता. सगळं भोगून संपायचं होतं. मनुष्य धर्माचे भोग संपले की झालं. मला आता उत्सुकता लागून राहिली आहे की तू या पुढे काय करणार आहेस. देवी, अजून पूर्ण सत्य समोर आलं नाही. जेव्हा ते होईल तेव्हा पाहू. तसं नव्हे म्हाळसा, तू नंतर काय निर्णय घेतेस त्यावर सगळे अवलंबून आहे आणि सगळी तुझी प्रतीक्षा करीत आहे. पण आता ह्या क्षणी माझी साधना सोडून मी कुठेही जाणार नाही. तो सर्वस्वी तुझा निर्णय आहे म्हाळसा. मात्र तू ज्यासाठी इतकी प्रतीक्षा केलीस तो सत्य समजण्याचा क्षण इतका जवळ असताना, एक शुभ घटना कधीही घडेल अशी परिस्थिती असताना तू एकांतात का बरे राहावेस. ही घटना सगळ्यांच्या मध्ये असताना घडली तर उत्तम नाही का. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मी जेजुरी गडावर परतावं? अर्थात श्री खंडेराय, श्री विष्णू, श्री महालक्ष्मी यांच्या सान्निध्यात जर तू असशील तर या घटनेला निश्चितच एक वेगळं महत्त्व प्राप्त होईल. आणि गडावर असेही काही जण आहेत ज्यांची तुझी नव्याने ओळख होणार आहे. या मल्हारी अवतारासाठी त्यांनी वेगळे रूप घेतले आहे. देवी, तुम्ही जे सांगता आहात ते काळाच्या त्या पलीकडे आहे. मी अलीकडे आहे. अजून मी त्याचा विचार केला नाही. मला केवळ तिथपर्यंत पोहोचायचे आहे. जशी तुझी इच्छा. हीच सांगू ना का बानूला तुम्हासनी भेटायचं आहे तेव्हा तुम्ही यावजी. त्यासनी हे बी सांग का मला मोलाचं बोलायचं आहे तेव्हा त्यांनी हात यावं. आणि त्यासनी हे बी सांग का ते हात आले नाहीत तर म्या गडावर येईन.